नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया कच्च्या फणसापासून चमचमीत अशी भाजी. त्यासाठी इथे मी फणसाची एक कुयरी घेतली आहे. ही कुयरी आता वेळीवरती चिरून घेऊन त्याच्या मीडियम आकाराच्या फोडी करायच्या आहेत. जसे मी व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे फोडी करायच्या आहेत. फणसाच्या आतमधील जी पाव आहे ती काढायची आहे आणि जो काटेरी भाग असतो तो सुद्धा काढायचा आहे. अशा सर्व फोडी करून घेऊन स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या ज्या फणसाच्या फोड्या आहेत त्या कुकरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि फोडी बुडतील एवढ्याच कुकरमध्ये पाणी घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाववाटी भिजवलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्ही भिजवलेले काळे वाटाणे किंवा भिजवलेली चवळीसुद्धा घालू शकता. आता कुकरमध्ये थोडे चवीपुरती मीठ घालायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकर गार होण्यासाठी ठेवायचा आहे. इथे मी गॅसवर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली आहे. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि 2 बारीक चिरलेले कांदेसुद्धा घातले आहेत. 10-12 कढीपत्त्याची पाने घातली आहेत. आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि चवीपुरती मीठ घालायचे आहे. इथे मी अर्धी वाटी ओल्या मटारचे दाणे घातले आहेत. तुमच्याकडे जर का ओल्या मटारचे दाणे असतील तर नक्की घाला. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता यामध्ये सुपारी एवढा गूळ घालायचा आहे. तुम्हाला गूळ आवडत असेल तरच घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल. हे पहा, इथे आता फोडी छान शिजल्या आहेत. आता ह्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत आणि आपण कांद्याचा मसाला केला होता त्यामध्ये या फोडी आणि शिजवलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत आणि छान असे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. हे पहा, भाजी इथं छान मिक्स झाली आहे. 2 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवर छान अशी वाफ आणायची आहे. अशी पौष्टिक आणि चमचमीत फणसाच्या कुयरीची भाजी तयार आहे. या भाजी संबंधीचा मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबवर मी पोस्ट केला आहे, तुम्ही पाहू शकता. अशी भाजी तुम्ही सुद्धा करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये.